चान्स असतात. इथून जर आपण विन झालो तर डेफिनेटली पुढील सामन्यामध्ये आपला कॉन्फिडन्स वाढेल. परंतु इथून अभय स्वतःच्या मनाला प्रश्न विचारतो की नाही, मला आता काहीतरी करायचंय, मला रडायचं नाही तर लढायचंय. इथून खोलवर बॉल आणि डेफिनेटली परफेक्ट यॉर्कर कसा असावा, ब्लॉक केलं स्वतःला आणि इथून क्लीन बोल्डच्या माध्यमातून दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉइड केलं गेलं. आता 3 बॉल 11 धावा. क्या बात आहे. अभयने जबरदस्त गोलंदाजी करत मात्र स्वतःला सांगितलं मोडेन पण वाकणार नाही. या पद्धतीने मात्र प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. मॅग्निफिसंट बॉलिंग, फलंदाज बाद. सतीश नॉन स्ट्राईक एंडला मात्र हे नाट्यमय थरार पाहताना पाहायला मिळतो. इंजुरीने त्रस्त विशाल झाला, परंतु तदनंतर जर आपण पाहिला तर बॅकफुटला गेला आणि इथून आपण पाहतायत पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सेकंड विकेट डाऊन. या षटकातील दुसरी विकेट मिळते अभयला. काय गोलंदाजी केले. आता 2 बॉल 11 धावा. डेफिनेटली मात्र दोन्ही षटकारांची आवश्यकता असेल. तर फलंदाज कशा पद्धतीने खेळेल, इथून मात्र षटकाराशिवाय पर्याय उरलेला नाहीये. आधारावर हे गीत आपण पाहताय. समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट ज्यांनी स्पॉन्सरशिप केलेत या स्पर्धेला. संघाची धावसंख्या 47 वर जाऊन पोहोचली. 2 षटकं, 2 एकंदरीत बॉल आहेत आणि 11 धावेची आवश्यकता असेल. अप्रतिम चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पॉवरफुल क्रिकेट आपण पाहू शकतात आणि पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला खेळला गेलाय, जरूर हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक पुढे आणि विकेट हॅट्रिक. क्या बात आहे. जबरदस्त विकेट हॅट्रिक घेऊन सेलिब्रेशन करत असताना पाहायला मिळतोय अभय. क्रिकेटमध्ये तुमचे बेसिक जे आहे ते मात्र तुम्ही धडे गिरवले पाहिजेत. प्रत्येक बॉलवर मात्र षटकार चौकार येणार नाही. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये आणि प्रत्येक बॉल तुमच्या त्या रडारमध्ये बॅटच्या येणार नाही. तर कधी कधी गोलंदाजाला सन्मान द्यावा लागतो. कदाचित ती सिंगल घेतली असती, डबल घेतली असती, ट्रिपल घेतली असती तर या धावा थोड्याशा कुठेतरी फुलताना पाहायला मिळाल्या असत्या. 1 बॉल 11 धावा. लगेच महाराष्ट्र बॉईज टीमचं कॅप्टन येऊन राहायचंय.